या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभेतर्फे या ठिकाणी नवीन शाखा खोललेली आहे आणि या शाखेमध्ये जे पदाधिकारी म्हणून नियुक्त झालेले आहेत त्यांचा आज कार्यकर्ता कसा असावा या दृष्टिकोनातून कार्यकर्ता शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी मला बोलवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक कार्यकर्ता म्हणजे या ठिकाणी माणूस घडणं जिथे दुर्मिळ आहे त्यातील माणूस घडवून त्याला कार्यकर्ता बनवण्याचं कार्य भारतीय बौद्ध महासभा करते। बाबासाहेबांनी मुक्यांना वाचा फोडण्यासाठी मूकनायक हे पाक्षिक काढलं होतं, त्याप्रमाणेच भारतीय बौद्ध महासभा येथील प्रत्येक तळागाळातील माणसांना एकत्र जोडून मुक्यांनाही वाचा फोडवण्याचं कार्य या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी तमाम बौद्ध जनता आहे ती विखुरलेली आहे, त्याला संघटित करण्याचं कार्य भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून होतं। 24 प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी लोकांना जागृतीचं कार्य केलं जातं। आज महाबोधी विहार आंदोलनाचा सुद्धा आपण बघतो तर जिकडे तिकडे पडसाद उमटत आहे। या ठिकाणी महाबोधी आंदोलनासाठी सुद्धा या महिला तयार करण्याचं कार्य इथे होणार आहे। म्हणजेच महिलांचा सर्वांगीण विकासाचं कार्य संस्थेमार्फत होत आहे। सर्वांगीण विकास होऊन पुढील पिढी कशी सुसंस्कृत आणि बौद्धमय होईल याकडे विशेष लक्ष दिलं जातं। अशा रीतीने भारतीय बौद्ध महासभा कार्य करते। मी भारतीय बौद्ध महासभेची महाराष्ट्र राज्याची संस्कार उपाध्यक्ष आहे, त्याप्रमाणे धम्मलिपी संचालिका आहे। धम्मलिपी म्हणजे सम्राट अशोक राजाने कोरलेले शिलालेख हे समजून घेण्यासाठी जसं जेम्स प्रिन्सेपने त्या काळात प्रयत्न केला आणि यश मिळवलं त्याप्रमाणे त्यानेच तयार केलेली स्क्रिप्ट वापरून आपण धम्मलिपी शिकवण्याचं कार्य देखील संस्थेद्वारे होते। आज लेण्यांवर देखील अतिक्रमण होत आहे, जिथे जिथे बौद्ध संस्कृती आहे तिथे अतिक्रमण होत आहे। ते अतिक्रमण थांबवायचं असेल तर सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र यावं, संघटित व्हावं। याच दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं जातं आणि लोकांना मार्गदर्शन केलं जातं। तर या ठिकाणी आपल्याला आपली अस्मिता टिकवायची आहे, त्याचबरोबर आपली जी संस्कृती आहे ती जपायची आणि आपल्या वास्तू आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे। तसेच आपलं जे संविधान आहे, संविधान म्हणजे कुणा एकाच नाही, संविधान हे प्रत्येक माणसाच्या कल्याणाचा मार्ग आहे आणि हा संविधान आपल्याला वाचवायचा असेल तर एकजूट करून लढा दिला पाहिजे। एवढंच सांगते। नमो बुद्धाय, जय भीम। खरं तर आमची जी शाखा आहे पूर्ण नवी मुंबईवर आमच्या महिला शाखा आज कार्यरत आहेत, आम्ही स्थापन करत निघालोय। भीमराव साहेबांचा आदेश होता की पहिल्यांदा भीमराव साहेबांनी ज्या जिल्हास्तरीय महिला शाखा स्थापन केलेल्या आहेत त्या महिला शाखेच्या अंतर्गत जास्तीत जास्त धम्माचं कार्य गतिमान कसं करता येईल हा एक त्यांचं नियोजन होतं। त्यांच्या नियोजनाप्रमाणे त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला गाईड केलं आणि तेच त्यांचंच मार्गदर्शन घेऊन आम्ही आज पूर्ण जिल्हाभर जे अभियान राबवतोय की जिथे घर तिथे जसं बौद्धाचार्य झाला पाहिजे तसं घर तिथे बौद्धाचार्य झाल्याच पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉर्ड तिथे शाखा झाली पाहिजे। म्हणून वॉर्ड शाखा आम्ही आतापर्यंत जवळजवळ 16 स्थापन केल्या आणि एक शहर शाखा सुद्धा स्थापन केली ऐरी नगरामध्ये। तर अशा पद्धतीनं जसं सांगितलं भीमराव साहेबांनी तसं त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही हे धम्माचं कार्य अशा पद्धतीनं करत आहोत। आता ही कमिटी जी आहे म्हणजे कमिटी नाही, आपली शाखा जी तयार केलेली आहे महिला शाखा, त्या महिला शाखेच्या माध्यमातून आम्ही गेल्या रविवारी ही महिला शाखा स्थापन केली आणि त्यांना कामकाजाची पद्धत किंवा त्यांना काय काम करायचं आहे हे जर आपण शिकवलं तरच त्या पुढे काम करू शकतात। मग जसं संस्थेचा प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाच्या ज्या अध्यक्षाची काय जबाबदारी असते, कोषाध्यक्षाची काय जबाबदारी असते, सचिवाची काय जबाबदारी असते, असं जे पण पद आहेत त्या सगळ्या पदांना कशा पद्धतीने आपण न्याय देऊ शकतो ह्याचं प्रशिक्षण आज या शिबिराच्या माध्यमातून आम्ही देतो। आणि म्हणूनच आपली शाखा स्थापन झाली की भारतीय बौद्ध महासभेच्या नियमाप्रमाणे आपलं कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पहिलं घेतलं जातं। कारण का कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतलं तरच कार्यकर्त्यांचं काम काय आहे
त्याचे हे माहीत पडतं आणि तशा पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्ता आपल्या कामाला न्याय देत असतो. म्हणून ह्या शाखेला आज ही नवीन शाखा झालेली आहे. गेल्या हप्त्यामध्ये गेल्या रविवारी ही शाखा स्थापन झाली आणि ह्या रविवारी आम्ही ह्या शाखेचं आज आपलं हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर राबवलेलं आहे. त्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये जे जे विषय आहेत, संस्थेची ध्येय उद्दिष्ट आहेत, एकमेकाची ओळख झालेली आहे. आता ह्याची आपल्या संस्थेचं काय कामकाज आहे बायलॉज प्रमाणे ते सगळं समजावून सांगणार आहोत. आणि त्या पद्धतीनं आता कार्यकर्त्यांची आचारसंहिता कशी असेल किंवा कार्यकर्त्यांची काम करण्याची पद्धत कशी असेल ते आता समजावून सांगणार आहे. अध्यक्षाचं काय काम आहे, सरचिटणीचं काय काम आहे, कोषाध्यक्षाचं काय आहे, किंवा दोन्ही तिन्ही सचिव असतात, संस्कार सचिव, पर्यटन सचिव आणि संरक्षण सचिव. त्या सचिवांची काय काम आहेत, संघटकांची काय काम आहेत, हिशोब तपासीस असतो, कार्यालयीन सचिव असतो, त्या लोकांची काय काय कामं आहेत, त्यांनी कुठल्या कुठल्या फाईल्स मेंटेन करायच्या आहेत किंवा कुठल्या कुठल्या आपल्या डायऱ्या मेंटेन करायच्या आहेत, हे सगळं नॉलेज आता आम्ही ह्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना देणार आहोत. तर अशा पद्धतीनं आम्ही ह्या शाखेला प्रशिक्षण देण्याचं काम करतोय आणि ह्या प्रशिक्षणातून ही शाखा खरोखर चांगल्या पद्धतीनं काम करेल, प्रगतीपथावर जाईल, एवढीच या शाखेला मी शुभेच्छा देऊ इच्छिते. नवी मुंबईच्या बौद्ध बांधवांना माझं एवढं सांगणं आहे की कोणाशी स्पर्धा न करता धम्माचा जो रथ आहे बाबासाहेबांनी जशा पद्धतीने आणला होता, बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलं होतं हा धम्मरथ तुम्हाला पुढे घेऊन जाता आलं तर जावा, नाहीतर तो नक्कीच मागे नेऊ नका, नाहीतर मग जिथे आहे तिथेच ठेवा. पण आज नवी मुंबईमध्ये आमचे धम्म बांधव तसं काही करताना दिसत नाहीत. मला त्यांना एकच आव्हान करायचं आहे की जास्तीत जास्त या धम्मरथ पुढे नेण्याचं आपण एकत्रितपणे सगळ्यांनी एकसंघ होऊन जर काम केलं तर खरोखर आणखीन द्विगुणित काम आपल्या ह्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि तसं त्यांनी करावं एवढीच माझ्या सगळ्या नवी मुंबईतल्या धम्म बांधवांना माझी महिला शाखेच्या वतीने विनंती असेल.